विरारमध्ये दिग्गजांचे पतन, राजकारणात सत्तेपेक्षा जनादेश मोठा। वसई विरार शहर महानगरपालिकेवर बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असले तरी या अटीतटीच्या निवडणुकीने एक वेगळाच संदेश दिला आहे। सत्ता मिळाली खरी, पण सत्तेच्या सावलीत वाढलेले अनेक मोठे चेहरे, दिग्गज नेते आणि वर्षानुवर्ष राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्यांना जनतेने थेट नकार दिला आहे। ही निवडणूक केवळ विजय पराभवाची नाही, तर नाव चालत नाही, काम बोलते हे ठामपणे सांगणारी ठरली। ठाकूर कुटुंबाच्या वर्चस्वाला हादरा देणारे निकाल समोर आले। माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे चुलत बंधू पंकज ठाकूर यांना भाजपचे मेहुल शहा यांनी थेट पराभूत करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली। ठाकूर कुटुंबातीलच माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांना भाजपाचे गौरव राऊत यांनी धक्का दिला, तर किरण ठाकूर यांचा पराभव भाजपाचे रवी पुरोहित यांनी केले। एकेकाळी महापालिकेच्या खुर्चीवर विराजमान असलेले चेहरेही जनतेच्या कसोटीवर उतरू शकले नाहीत। माजी महापौर रुपेश जाधव यांना प्रभाग क्रमांक 21 मधून भाजपचे विशाल जाधव यांनी पराभूत केले। नवघर माणिकपूरचे माजी सभापती उमा पाटील यांना भाजपचे महेश सरवणकर यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत पराभूत केले। राजकीय समीकरणे बदलत असल्याने भान ठेवून बहुजन विकास आघाडीने कट्टर विरोधक असलेले माजी नगरसेवक धनंजय गावडे यांना जवळ केले होते। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा बाजार रंगला होता। मात्र मतदारांनी या गणितालाही छेद देत भाजपचे जयप्रकाश सिंह यांच्या पारड्यात विजय टाकला आणि गावडे यांनाही पराभव स्वीकारावा लागला। यादी इथेच थांबत नाही। बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती भरत मकवाना यांचा भाजपकडून उमेदवारी मिळवलेल्या किशोर पाटील यांनी पराभव केला। माजी नगरसेविका रीटा सरवैया आणि सुरेखा कुरकुरे यांनाही भाजपच्या उमेदवारांकडून पराभव पत्करावा लागला। शिवसेनेचे सुदेश चौधरी यांनाही जनतेने नाकारत माजी सभापती प्रशांत राऊत यांना कौल दिला। दुसरीकडे भाजपलाही काही ठिकाणी धक्के बसले। भाजपचे महेश पाटील यांचा पराभव बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती अजीव पाटील यांनी केला। प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपचे गणेश पाटील यांनी माजी नगरसेवक मिलिंद घरत यांचा पराभव करत आपली ताकद दाखवून दिली। या निवडणुकीचा निकाल एक गोष्ट स्पष्ट करतो, मोठं नाव, मोठी ओळख, जुनी सत्ता यापैकी काहीच हमी देत नाही। वसई विरारच्या मतदारांनी भावनांपेक्षा निर्णय, परंपरेपेक्षा परिवर्तन आणि चेहऱ्यांपेक्षा कामाला प्राधान्य दिले आहे। सत्ता कुणाकडेही असो, पण जनतेचा कौल हा अंतिम असतो। हेच या निवडणुकीने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे। विरारच्या राजकारणात आता नवीन पर्वाची चाहूल लागली असून पुढील काळात ही लढाई अधिक धारदार होणार आहे हे मात्र नक्की। जिंदाबाद। आपण मोठं आव्हान भाजपने दिलेलं होतं, मोठमोठे कार्यकर्ता जिंदाबाद, नेते, अभिनेते, परराज्यातले वेगवेगळ्या जाती धर्माचे नेते, पण कार्यकर्ते ज्यावेळी मनावर घेतात त्यावेळी खेळ त्यांच्या हातात असतो। मी कार्यकर्त्यांना संपूर्ण श्रेय देईल। आम्ही 100 प्रास केली असती जर ईव्हीएमचे घोळ नसते, मतदार याद्यातले घोळ नसते, ईव्हीएम स्लो नसते, मतदार इकडूनचे तिकडे करणं म्हणजे बोळींचे टाकणं सोपाऱ्याला, सोपाऱ्याचे टाकणं बोळींला, या प्रकारचे जे धंदे केले नसते तर 100 पार होती आमची। मी बोलला ना, याच्यामुळेच सगळं। महापौराचं रिझर्वेशन तर पडून द्या, आणि माझा कार्यकर्ता हा महापौर, चेहरा कशा करता पाहिजे ते काय विकास आघाडीचा सगळे, या सगळ्यांना वाटेल का मी महापौर झालाय, असं कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे, असाच चेहरा असेल।